की न जळणारा आत्मा जळणाऱ्या शरीरामध्ये आहे. हे शरीर जळतं की नाही? न जळणारा आत्मा या जळणाऱ्या शरीरामध्ये आहे. न भिजणारा आत्मा भिजणाऱ्या शरीरामध्ये आहे. न फुटणारा आत्मा फुटणाऱ्या शरीरामध्ये आहे. न तुटणारा आत्मा तुटणाऱ्या शरीरामध्ये आहे. न सुकणारा आत्मा सुकणाऱ्या शरीरामध्ये आहे. विशेषतः श्रीमद भगवद्गीतेमधला एक श्लोक घेणार आहे आणि त्या श्लोकाच्या अनुषंगानं त्या श्लोकाच्या आसपास फिरत थोडं तुमच्याशी हितगुज साधणार आहे. परब्रह्म परमेश्वर भगवान गोपाल कृष्ण अर्जुनाला निरूपण करत असताना, कारण गीता ग्रंथ हा अत्यंत महत्वाचा आहे. या महिन्यामध्ये श्री दत्तप्रभू अवतार दिन तथा श्रीमद भगवद्गीता या ग्रंथाची जयंती साजरी झाली. असा हा उत्तम महिना आणि म्हणून श्रीमद भगवद्गीतेतील एका श्लोकाच्या आधाराने मी तुमच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करीन. परब्रह्म परमेश्वर भगवान गोपाल कृष्ण अर्जुनाला निरूपण करत असताना समरांगणाच्या प्रसंगामध्ये दोन्हीकडे सैन्य आहे आणि दोन्ही सैन्याच्या मधामध्ये भगवंतानं परत आणलेला आहे. अर्जुनानं आपल्या सगळ्या नातेवाईकांना मित्र परिवारांना बघितलेला आहे. 18 अक्षौणी सैन्यामध्ये 11 अक्षौणी सैन्य एकीकडे 11 अक्षौणी सैन्य एकीकडे दोन्हीच्या मधामध्ये असलेला रथ आणि तिथे येऊन भगवंतानं त्या सैन्याकडे निर्देश करीत अर्जुनाला निरूपण करत असताना सांगितलं की बघ, ज्यांच्याशी तुला लढायचं आहे ते, ज्यांच्यासाठी तुला लढायचं आहे ते दोघेही पाहून घे आणि या दोघांकडे पाहून तुला काय वाटतं. आणि मग त्यावेळेस तो हतबल झाला आणि भगवंताला म्हणतो, प्रभू मला हे राज्य नकोय, मी आता त्याग करीन, मला या राज्याची लालसा नाही आहे. त्यापेक्षा मी वल्कले नेसून अरण्यामध्ये संन्यास धर्माचा स्वीकार करून तिथे आपला काळ कंठीन. भगवंत हसले. हा पळण्याचा मार्ग झाला म्हणाले. असं नव्हे, तुला लढावं लागेल. युद्धस्व विगत ज्वर, युद्ध कर विगत ज्वर, संताप रहित होऊन युद्ध कर. संताप रहित होऊन आपल्याला काम करायला भगवंत सांगतात. अर्जुनाला सांगितलं म्हणजे आपल्यालाही सांगितलं. हा अर्जुन ऐकायला तयार होत नाही. भगवंत निरूपण करतात, त्याच्या अहंकाराला डिवसतात. जे तुझ्या पुढे पळाले ना युद्धामधून ते तुला नाव ठेवतील आणि तुझी इथे तर अपकीर्ती होईल, स्वर्गातही अपकीर्ती होईल आणि त्याला जबाबदार तू असशील, दुसरा कोणी नव्हे. भगवंत त्याला पंपिंग करतात, त्याचं मनोबल वाढवतात वेगवेगळ्या गोष्टी सांगून आणि तो मात्र संतासारख्या शहाण्यासारख्या गोष्टी करतो. युद्ध झाल्यानंतर युद्धाचा परिणाम, त्याच्या परिणामाचं वर्णन तो करतो. हे भगवंता, युद्ध झाल्यानंतर किती माणसं या युद्धामध्ये कामी येतील, किती रथ मोडल्या जातील, म्हणजे साधन संपत्तीचा किती नाश होईल. घोडे आहेत, हत्ती आहेत, माणसं आहेत, पायदळ आहेत, सैनिक आहेत, किती किती संपत्तीचा नाश होणार आहे. किती मनुष्य नाचतील, किती मनुष्य मेल्या जातील, कित्येकांचे मुर्दे पडतील. त्यावेळेला भगवंत म्हणतात, ज्याची तू चिंता करतोस ना ती सगळे मेलेले आहेत, त्याची चिंता तू करू नकोस. असं निरूपण करत करत भगवंत 5व्या अध्यायापर्यंत येतात आणि 5व्या अध्यायामधला एक सुंदर श्लोक आहे. त्या श्लोकाच्या माध्यमातून मी तुम्हाला समजून सांगणार आहे. शक्नोती हैवय सोडून प्राक शरीर विमोक्षणात काम क्रोधात भवम वेगम संयुक्त सा सुखी नर.
अर्जुना, या जगामध्ये मी तुला पहिलेच सांगितलं की कोणीच सुखी नाही. सुभाषितकारानं वर्णन केलं, न सुखम देवराजस्य न सुखम चक्रवर्तीनं न सुखम वीतरागस्य मुनिरेकांतशीलीन. न सुखम देवराजस्य, देवराज इंद्र सुखी नाही आहे, त्याला सुख नाही आहे. न सुखम चक्रवर्तीनं, चक्रवर्ती राजा तोही सुख नाही आहे, त्यालाही सुख मिळत नाही. न सुखम वीतरागस्य, कितीही वैराग्य निर्माण झालं प्रपंचामध्ये तिथे सुख मिळत नाही. न सुखम देवराजस्य न सुखम चक्रवर्तीनं न सुखम वीतरागस्य मुनिरेकांतशीलीन. म्हणून एकांतामध्ये जावं लागतं. सुखी कुणीच नाहीये, कुणाकडे पाहिलं तरी सुख नाहीये. भगवंतानं सांगितलं, अर्जुना, हे दुःखालयम अशाश्वतम, हे दुःखाचं आलय आहे, दुःखाचं घर आहे. तसं हिमालय बर्फाचं घर, जसं दवालय औषधीचं घर, तसं देवालय देवाचं घर नाही का, तसं हे दुःखालय म्हणजे दुःखाचं घर. इथे सगळीकडे दुःखच दुःख आहे. बरं, गोपालकृष्ण भगवंत असे म्हणतात का? चक्रधर भगवंतांनी या संसाराची व्याख्या करत असताना भगवंत म्हणतात, दुःखरूपता पापमूलता अनित्यता हे तिन्ही नव्हती तर संसारा वांचून आणि काही गोमटे असे. दुःखरूपता आहे, दुःख आहे इथे, नुसतं दुःख नाही आहे प्रपंचामध्ये, पापरूपताही आहे. एवढंच नाही, पापमूलताही आहे, एवढंच नाही, पापाचं मूळ आहे. इतकंच नाही तर अनित्यता म्हणजे हा संसार अनित्य आहे, नासणारा आहे. श्रीमद भगवद्गीता सगळी कळाली नाही तरी हरकत नाही, परंतु त्यातल्या दोन गोष्टी आम्हाला कळायला पाहिजे. एक म्हणजे शरीर आणि दुसरं म्हणजे आत्मा. तुम्ही म्हणसाल, आता शरीर आम्हाला दिसतंय, आत्मा काय भानगड आहे? बरं, मग या शरीराला आपण आत्मा म्हणतो नाही का? आपलं नाव, आता माझं नाव कळमकर बाबा. कोणी जर मला म्हटलं कळमकर बाबा, मी ओ देतो नाही का? तुम्हाला जर कोणी तुमचं शामराव पाटील असेल, ओ शामराव पाटील, तुम्हाला बरोबर कळतं. झोपीमध्ये जरी तुम्हाला आवाज दिला तरी तुम्हाला समजतो. रंगूबाई, गंगूबाई, ठकूबाई, बकूबाई काय असेल ते नाही का? ज्या ज्या नावानं तुमचं नाव असेल त्यांना आवाज दिला की तुम्ही झोपीमध्ये जरी असलात तरी सुद्धा तुम्हाला कळतं. थोड्या मोठ्या आवाज दिल्यानंतर कानावर शब्द पडले की तुम्हाला कळतं की कोणीतरी आपल्याला बोलवत आहे, म्हणजे निश्चित तुम्हाला कळतं. मग खरं ते नाव तुमच्या देहाचं आहे का तुमचं आहे? बरं, ज्या वेळेला तुम्ही जन्माला आलात, बारशामध्ये तुमचं नाव ठेवलं गेलं, त्याच्या अगोदर तुमचं नाव काय होतं? त्यावेळेस होतं का? ज्या नावानं तुम्हाला बोलवल्यानंतर तुम्ही ओ देता त्यावेळेस ते नाव होतं का? नाही. बरं, ज्यावेळेस माणूस वयस्कर होतो त्यावेळेस कोणी काका म्हणतं, कोणी आप्पा म्हणतं, कोणी नाना म्हणतं, कोणी मामा म्हणतं नाही का? कोणी आजोबा म्हणतं, कोणी दादी म्हणतं, कोणी दादा म्हणतं. वेगवेगळ्या प्रकारची टोपण नावं दिल्या जातात. आपण ओ देतो, इतके त्या नावाला आपण चिटकलेले असतो, इतके त्या नावाला चिटकलेले असतो, तर खरं तर ते देहाचे नाव असतात. परंतु आपल्याला असं वाटतं की हे आपल्या शरीराचं नाव आहे, ते माझंही नाव आहे, पण आपण वेगळे आहोत. म्हणजे इथे मी बसलेलं माझं शरीर हे 3.5 फुटाचं 50 किलोचं हे जे दिसतं हे वेगळं आहे, आणि मी आतून जो आहे, जो बोलतो आहे तो वेगळा आहे. इथे तुम्ही बसलात ना, 50 किलो 60 किलो काय असेल ते जे बसलात ना, ते तुम्ही वेगळे आहात आणि तुम्ही ऐकणारे ते वेगळे आहात. नाही कळणार तुम्हाला लवकर, फरक नाही समजणार याच्यातला. पण सोप्या भाषेत सांगतो, अगदी सोप्या भाषेत. भगवंतांनी सांगितलं की दोन गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत. एक गोष्ट शरीराच्या स्तरावर भगवंत समजून सांगतात आणि दुसरी गोष्ट आत्म्याच्या स्तरावर समजून सांगतात. भगवंत म्हणतात, अर्जुना, शरीराचा नाश होणार आहे, त्याची चिंता करू नकोस. तू म्हणतोस की हे कसं मारू ठीक आहे? गुरुण हत्वा हि महानुभावान श्रेयो भोक्तुम भेक्षम पियलोके हत्वार्थ कामास्तु गुरुणी हैव भुंजीय भोगान रुद्र प्रतिज्ञान. या रक्तानं माखलेलं राज्य मी कसं उपभोगू, या गुरुजनांना कसं मारू, यांची हत्या कशी करू, हे मला श्रेय नको, या पापाचं श्रेय मला नको, हे पापाचा अधिकारी मी होणार नाही असं तू म्हणतोस. पण एक लक्षात ठेव,
हे शरीर मरण धर्म आहे. आपण किती जरी थांबवलं तर ते मरतं. शरीर मरतं, हो मरतं, हळूहळू मरतं. कसं मरतं मला सांगा? कुणाला इच्छा आहे का आपले केस पांढरे व्हावेत? मला तर काही नाही व्हा, नाही का? कुणाला असं तर सांगा, आहे का कुणाला? वृद्ध माणसाला त्याला सुद्धा वाटत नाही आपले केस पांढरे व्हावेत, पण केस पांढरे होतात. म्हणजे डोक्याचे केस मरण पंथाकडे चाललेले आहेत. कुणाला वाटतं आपल्या डोळ्याला चष्मा लागावा जाड भिंगाचा? नाही, कुणालाच वाटत नाही, पण चष्मा लागतो, नजर कमी होते, म्हणजे आपले डोळे मरण पंथाकडे चाललेले, मरायला लागले. कुणाला वाटतं आपले दात पडावेत? नाही, असं नाही वाटत, पण दात हळूहळू हलतात, पडून जातात. आपले दात, आपल्या जवळ असलेले दात, नाही का, इतके प्रिय असलेले दात, आपण त्या दातांना अनेक प्रकारचे पेस्ट लावून त्याला स्वच्छ करण्याचा प्रयत्न करतो आणि दात चांगले दिसले पाहिजे म्हणून आपण डॉक्टरकडे जाऊन खेबडे मेबडे असतील तर त्याला बरोबर करून घेतो, नाही का? ते दात कधी पडते गळून आपल्याला कळत नाही. हळूहळू दंतपाटी उखळल्या जाते, हळूहळू आपलं शरीर गलितदार होतं. जो आपला चेहरा आहे, जे आपलं नाक आहे, आपले डोळे आहे, आपला संपूर्ण चेहरा, ज्याला आपण लिसीपुशी करतो चक्रधर भगवंताच्या भाषेमध्ये, नाही का, विको टर्मरिक, फेअर अँड लवली, बोरोलिन, बोरो प्लस अनेक लावून आपण थपथप त्याला लावून सौंदर्यवान बनवण्याचा प्रयत्न करतो. मला सांगा, आजपर्यंत विको टर्मरिक, फेअर अँड लवली, बोरोलिन, बोरो प्लस हे लावल्यानंतर माणसं किती गोरे झालेले आहेत? कुणीच नाही. जे निसर्गाने, जे भगवंताने आपल्याला ज्या प्रकारचं शरीर दिलं त्या प्रकारे आपलं सौंदर्य असतं, लक्षात ठेवा. पण आपण त्याचा विचार नाही करत. त्याचा विचार नाही करत. आपल्या शरीरामध्ये असणाऱ्या पेशींचा रंग जो असतो तो आपल्या शरीराचा रंग असतो. आलं का लक्षात? ज्या आपल्या शरीरामध्ये असणाऱ्या रक्तगटामध्ये जास्त रक्त असेल तर आपल्या पेशींचा वर्ण हा लालसर होतो, वरचा थर, आणि म्हणून आपलं शरीर काळं बनत जातं. आपल्याला असं वाटतं आपण काळे आहोत, पण काळ्या माणसांमध्ये जास्त रक्त असतं. ही एक अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. हे मी नाही सांगत, डॉक्टरांना विचारा, ते सांगतील तुम्हाला. पण मला सांगा की आपण या शरीराकडे पाहत असताना शरीराचा अभ्यास शरीरशास्त्री करतात. जेव्हा आपल्याला डॉक्टर समजून सांगतात या शरीराचा अभ्यास होतोय का आपल्याकडून? इतकं मुलाचं शरीर भगवंतानं आपल्याला दिलं, संतांनी वर्णन केलेलं आहे इतर ग्रंथांमध्ये. इतर मानवाव इतर जे ग्रंथ आहेत, मानवाव इतर जे पंथ आहेत, त्यांनी वर्णन केलं, फार सुंदर वर्णन केलं. देवे दिदरा देव भजना गोमटा, तो या झाला फाटा बालिकेचा. भगवंताची भक्ती करण्यासाठी आपल्याला एक शरीर दिलेला आहे, हा नरदेह दिलेला आहे. परंतु हा नरदेह आपण परमेश्वरांनी समर्पित न करता आपण प्रपंचाला वाहून टाकला. प्रपंच करावा, करू नये असं माझं म्हणणं नाही. आम्ही असं नाही म्हणत उद्याचा पंचावतार उपार आहे आणि सगळ्या गावांना सामूहिक दीक्षा घ्यावी. घेतली तर आमची अडचण नाही, घेतली तर काही अडचण नाही, पण अशी काही आमचा आग्रह नाही. तुमची तयारी असेल आम्ही कातर घेऊन तयार आहोत. आलं का लक्षात? उद्या मोठे बाबा पण येणार आहेत, बिडकर बाबा. म्हणजे याचा अर्थ असा की आपण किती प्रपंच करावा, कुठली गोष्ट किती, नाही का? संत तुकाराम बाबा फार सुंदर वर्णन करतात. ते म्हणतात प्रपंच करावा नेटका. नेटका म्हणजे आटोपशीर, जितका पाहिजे तितका, त्याला नेटका म्हणलाय, मोजका. आपला प्रपंच नेटका नसतो, फाटका असतो, ते विटका असतो, नाही का? या आपल्या प्रपंचाकडे जेव्हा आपण बघतो तेव्हा आपले दात पडले, आपले केस पांढरे झाले, आपली कंबर 90 अंशाच्या कोणात वाकली, तरी सुद्धा आपल्याला प्रपंच सोडू वाटत नाही. खर तर सर्व हिंदू धर्मांमध्ये पूर्ण टोटल मानवभाव असो, वारकरी असो, जययोगेश्वरवाले असो की अनेक कुठलेही पंथ असो, हिंदूंमधले उपपंथ, त्या सर्वांमध्ये असा एक नियम आहे. पहिला ब्रह्मचारी, दुसरा ग्रहस्थ, तिसरा वानप्रस्थ, चौथा संन्यास. चार टप्प्याचं त्याचं जीवन आहे. पहिला टप्पा जो आहे तो ब्रह्मचारी, अत्यंत महत्वाचा. ब्रह्मचर्य म्हणजे काय हेच आम्हाला कळलेलं नाहीये, ते आम्हाला अभ्यास करावा लागेल. आताच्या तरुण मुलांना ब्रह्मचर्य कशाला म्हणतात किंवा ब्रह्मचर्य म्हणजे काय याचा आम्हाला काही थांग पत्ता लागत नाही. आणि म्हणून आम्हाला
त्याचा अभ्यास करावा लागेल. आलं का लक्षात? वयाच्या 18व्या वर्षापर्यंत, कमीत कमी 20 वर्षापर्यंत, 20 ते 18 वर्षापर्यंत ब्रह्मचर्याचं पालन, कडकडीत ब्रह्मचर्य, काया वाचा मनसा ब्रह्मचर्य. हो, डोळ्याचे ब्रह्मचारी आपण असावेत, आपण स्पर्शाचे ब्रह्मचारी असावेत, आपण जिभेचे ब्रह्मचारी असावेत. तुम्ही सांग बाबा, हे नवीन नवीन कुठले ब्रह्मचारी आणले तुम्ही? गोपाल कृष्ण भगवंत 8 प्रकारे ब्रह्मचर्य सांभाळतात असं आमचे स्वामी म्हणतात. श्रीकृष्ण चक्रवर्ती अष्टविध ब्रह्मचर्य, कमाल आहे. 8 प्रकारचं ब्रह्मचर्य सांगितलं त्यांनी. नजरेचं ब्रह्मचर्य, स्पर्शेचं ब्रह्मचर्य, जिभेचं ब्रह्मचर्य, कानाचं ब्रह्मचर्य. हे कसं काय कानाचं ब्रह्मचर्य? काय? कानाने निंदा ऐकायची नाही. कुणा वाईट बोलत असेल एखाद्या महिलेबद्दल, एखाद्या पुरुषाबद्दल, तर ते ऐकायचं नाही. कानाचं ब्रह्मचर्य. जे ऐकल्यानंतर आपल्याला आपलं मन विकाराकडे धावतं, वाईट गोष्टीकडे धावतं. एका घरात पत्नी असून दुसरीकडे आपली पाहण्याची नजर जाते, जे ऐकल्यामुळे. ते आपण ऐकायचं नाही, ते ऐकलं म्हणजे कानाचं ब्रह्मचर्य भागलं. लक्षात ठेवा. सोपा नाही प्रपंच बी. आपल्याला वाटतं पिची आई आगे धकाई, तसं नाही येते. संतांनी तर वर्णन केलं की तुम्हाला प्रपंच करता येत नाही म्हणाले ते. न जाना प्रपंच तुम्ही नासिवंत, न जाना प्रपंच तुम्ही नासिवंत, मनोनी निवांत बैसले ती, काळ तुम्हावरी घालो पाहे ओढी, काळ तुम्हावरी घालो पाहे ओढी. नाही कळत आम्हाला प्रपंच. संत सांगतात की तुम्हाला प्रपंच कळाला नाही. कसा आहे तो प्रपंच? भगवान गोपाल कृष्ण श्रीमद भगवद्गीतेमध्ये फार सुंदर वर्णन करून सांगतात. भगवंत म्हणतात की बाबा रे, हा देह जो आहे ना, या देहाचा विचार करत असताना हा देह एक वेगळी गोष्ट आहे, या देहामध्ये असणारा आत्मा ही वेगळी गोष्ट आहे. आत्मा म्हणजे जीवात्मा आणि देह दोघेही भिन्न आहेत पण एकत्र आहेत. याचं उदाहरण भगवंतांनी फार सुंदर दिलं. वासंस जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि, तथा शरीराणि विहाय जीर्णा नन्यानि संयाति नवानि देहि. वासंस जीर्णानि यथा विहाय नवानि गृहाणि नरोपराणि, तथा शरीराणि विहाय जीर्णा नन्यानि संयाति नवानि देहि. वासंस जीर्णानि, वसन म्हणजे वस्त्र, जीर्ण झालं, जीर्णानि आणि वचन आहे. वासंसी जीर्णानि यथा विहाय टाकून देतो मनुष्य. नवानि गृह्णाति नरोपराणि, आणि नवीन वस्त्र माणूस परिधान करतो, जुनं झालं फेकून देतो. नाही का? मला सांगा, तुम्ही 100 रुपयाचं 1000 रुपये मीटरचं कपडा आणला, तुम्ही त्याला 500 रुपये शिलाई दिली, टेलरला सांगितलं की बाबा रे, मागच्या वेळेस शर्ट तू खराब केलं, आता हे शर्ट चांगलं शिवून दे, 1000 रुपये मीटरचं आहे. तुम्ही ते आणलं, त्याला इस्त्री करून अंगात घातलं, गाडीमध्ये तुम्ही बसलात, काळी पिवळीमध्ये सावद्याला किंवा भुसावळला चाललात, एकाने बिडी पेटवली, तुम्ही त्याला म्हणता हे भाऊ बिडी तिकडे ठेव, तर जलंगे उडतील, शर्ट खराब होईल. एखादा कोणी पान खाऊन थुंकत असेल तितक्यात त्याला म्हणता हे भाऊ, ड्रायव्हरला म्हणता गाडी कमी कर, त्याला तुकायचे नाही तर माझ्या अंगावर येईल. किती जपतो आपण त्याला. जेवायला बसल्यानंतर समोर टेबल असतात, डायनिंग टेबल. वाढणारा माणूस कदाचित भाजी सांडेल यासाठी आपण अगोदरच दुसरं काहीतरी असं करून ठेवतो, सांडू नये त्यांनी, सांडली तर बरीच सांडावी. किती जपतो. मला सांगा, त्या शर्टावर किती ममता आहे, त्या अंगरख्यावर. पण तोच शर्ट 1 वर्ष झालं, 2 वर्ष झालं, इथे वितळत गेलं, खूप चांगलं, इथे खराब झालं, अस्तीनला
कॉलरला खराब झालं, मग त्याला काय करतो आपण? तसंच ठेवतो. त्यावेळेला त्याच्या गुंड्या तुटलेल्या असतात, बाया पूर्ण हे झालेल्या असतात, उसवलेलं असतं. त्यावेळेस गृहिणी तो शर्ट त्याचा पोतेरा म्हणून उपयोग करते इचरवटा पुसण्यासाठी. त्यावेळेला आपण तिला असं नाही म्हणत, तुला अक्कल आहे का? 1000 रुपये मीटरचा कापड येतो, खुशाल तू त्याचा पोतेरा केलास? नाही म्हणत. का? उपयुक्तता संपली, त्याचं काम संपलं, त्याची मर्यादा संपली. आता त्याचा पोतेरा केला काय आणि काय काय. तसं शरीर जे आहे ना, शरीराची उपयुक्तता संपल्यानंतर त्याचं काहीही होत नाही. आलं का लक्षात? काहीच होत नाही. तुम्ही करतो म्हणलं तरी होत नाही. आणि म्हणून भगवंत दोन गोष्टी महत्वाच्या समजून सांगतात, की एक गोष्ट असती शरीराच्या स्तरावरची, जी कपड्याचं उदाहरण देऊन भगवंतांनी सांगितलं. दुसरी गोष्ट आत्म्याच्या स्तरावर सांगतात भगवंत, नैनम छिंदन्ति शस्त्राणि नैनम दहति पावक न चैनम क्लेदयन्ति आपो न शोषयति मारुत. हे अर्जुना, हा आत्मा जो आहे ना म्हणाले, शस्त्राने छेदला जात नाही, पाण्यामध्ये भिजत नाही, तो अग्नीमध्ये जळत नाही, तो वाऱ्याने सुकत नाही, असा अविनाशी असलेला आहे. अत्यंत सोप्या भाषेत अजून सोपं करून सांगतो. जे जळतं, सडतं, कुचतं, तुटतं, मिटतं, फुटतं, त्याला शरीर असं म्हणतात. सोपी भाषा, अगदी सोपी. जे जळतं, तुटतं, फुटतं, मिटतं, सुकतं, त्याला शरीर असं म्हणतात. जे जळत नाही, तुटत नाही, फुटत नाही, सडत नाही, उडत नाही, मिटत नाही, त्याला आत्मा असं म्हणतात. सोपी आहे का नाही? अवघड आहे का गीता? नाही, एकदम सोपी. जे जळत नाही, तुटत नाही, फुटत नाही, मिटत नाही, सुकत नाही, त्याला आत्मा असं म्हणतात. बरं, विशेषता अशी आहे की न जळणारा आत्मा जळणाऱ्या शरीरामध्ये आहे. हे शरीर जळतं की नाही? न जळणारा आत्मा या जळणाऱ्या शरीरामध्ये आहे. न भिजणारा आत्मा भिजणाऱ्या शरीरामध्ये आहे. न फुटणारा आत्मा फुटणाऱ्या शरीरामध्ये आहे. न तुटणारा आत्मा तुटणाऱ्या शरीरामध्ये आहे. न सुकणारा आत्मा सुकणाऱ्या शरीरामध्ये आहे. विशेषता आहे, विशेषता आहे. आणि असा असलेला आत्मा, दोन गोष्टी भगवंत समजून सांगतात, एक शरीर आणि दुसरा आत्मा. मग आपण विचार करतो शरीराच्या स्तरावर, नाही का? भगवंत म्हणले शरीराचा स्तर असा आहे की त्या शरीराच्या माध्यमातून अनेक गोष्टी तुमच्याकडे आल्या. पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय हे सगळे आले. पंच ज्ञानेंद्रियाचे भाव आलेले आहेत, ठीक का? एक इंद्रिय, दोन धर्म आलेले आहेत. आणि मग त्यामुळे तुम्हाला ते इंद्रियाचे ओढत चालतात. इंद्रिय ओढतात, इंद्रिय तुम्हाला ओढतात. हो, इंद्रिय आम्हाला ओढत असतात. पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय आपल्याला ओढतात. तुम्हाला सांगतो, रस्त्यात चालले तुम्ही, चालता चालता तुम्हाला हॉटेल दिसलं आणि जिलेबी तळताना दिसली. जिलेबीकडे तुमची नजर गेली, तुम्ही म्हणता चला जिलेबी गरम गरम तळते, खाऊन घेऊ. म्हणजे तुमच्या डोळ्यांनी तुम्हाला तिकडे ओढलं. इंद्रिया ओढतात माणसाला.